जय जय गुरुदेव दत्त. 1878 साल. महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव, शेगाव. त्या दिवशी ना कोणी यात्रा नव्हती, ना कोणी उत्सव, ना कोणी वाट पाहत होतं. आणि तरीही एक व्यक्ती अचानक तिथे होती. नाव नाही, ओळख नाही, गाव नाही, भूतकाळ नाही. तो ना सांगत होता, ना कुणाला विचारायला संधी देत होता. आज 150 वर्षांनंतरही एक प्रश्न तसाच उभा आहे. गजानन महाराज कुठून आले? आपण दरवर्षी म्हणतो गजानन महाराज प्रकट दिन. पण एक क्षण थांबा. प्रकट म्हणजे जन्म का उपस्थित होणं? कारण गजानन महाराजांच्या बाबतीत जन्म हा शब्दच कुठे सापडत नाही. कोणती तारीख नाही, कोणतं ठिकाण नाही, आई वडिलांची नोंद नाही. जणू ते जन्मलेच नाहीत, ते फक्त प्रकट झाले. आणि हीच गोष्ट या कथेला गूढ बनवते. शेगावात त्या दिवशी लोकांनी पाहिलं एक विचित्र दृश्य. एक व्यक्ती, कधी स्मशानात, कधी मंदिरात, कधी रस्त्यावर. कपडे अस्ताव्यस्त, वर्तन अजब, डोळ्यांत मात्र काहीतरी वेगळंच. लोक म्हणू लागले, हा वेडा आहे. पण प्रश्न असा आहे, हा वेडा अचानक शेगावात आला कसा? कोणी त्याला घेऊन आलं नाही, कोणी त्याला सोडून गेलं नाही. तो चालत आला की प्रकट झाला हे कोणालाच माहिती नाही. लोक विचारायचे, तुमचं नाव काय? कुठून आलात? गुरु कोण? आणि समोरून मौन. हे मौन सामान्य नव्हतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपली ओळख लपवते तेव्हा संशय निर्माण होतो. पण गजानन महाराजांचं मौन संशय निर्माण करत नव्हतं, ते अस्वस्थ करत होतं. जणू ते म्हणत होते, माझी ओळख जाणून घ्यायची गरज नाही. काळ पुढे सरकला आणि लोक अंदाज लावू लागले. कोणी म्हणालं, हे अवधूत असावेत. कोणी म्हणालं, हे सिद्ध पुरुष आहेत. तर कोणी कुजबुजलं, हे साधे मानव नाहीत. पण लक्षात ठेवा, हे सगळे लोकांचे विचार होते. महाराजांनी कधीच स्वतःला काही म्हणवून घेतलं नाही. आणि कदाचित हेच सर्वात मोठं गूढ आहे. जसं येणं गूढ होतं, तसं जाणंही. महाराज समाधीत गेले, शरीर राहिलं, स्मृती राहिल्या, पण येण्याचा मार्ग कधीच सापडला नाही. इतिहासात अनेक संत आहेत, पण इतकी पूर्ण पुसलेली सुरुवात क्वचितच आढळते. जणू कुणीतरी जाणीवपूर्वक सगळे धागे तोडले. कधी विचार केलाय का, जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक येते, सगळं बदलते आणि निघून जाते, पण तुम्हाला कधीच सांगत नाही की मी कोण होतो, तर प्रश्न पडतो, ती व्यक्ती महत्वाची होती की तिचा संदेश? गजानन महाराज कुठून आले हे कदाचित कधीच समजणार नाही. आणि खरं सांगायचं तर ते समजणं आवश्यकही नाही. कारण जे आले ते स्वतःची ओळख देण्यासाठी नाही आले. ते आले आपली ओळख आपणच हरवली आहे हे दाखवण्यासाठी. म्हणूनच कदाचित त्यांनी नाव सांगितलं नाही, गाव सांगितलं नाही, भूतकाळ सांगितला नाही. कारण जर आपण त्यांच्या भूतकाळात अडकलो असतो तर त्यांच्या संदेशापर्यंत कधीच पोचलो नसतो. आजही प्रश्न तसाच आहे, गजानन महाराज कुठून आले? पण कदाचित त्याहून मोठा प्रश्न असा आहे, आपण त्यांच्यानंतर थोडे तरी बदललो का? जर उत्तर हो असेल तर ते कुठून आले याला काहीच अर्थ नाही. आणि जर उत्तर नाही असेल तर सगळी माहिती असूनही काहीच उपयोग नाही. सगळं समजलं असतं तर श्रद्धेची गरजच उरली नसती. काही गोष्टी समजण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी असतात. कदाचित हेच पुरेसे आहे. जय जय गुरुदेव दत्त.